शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व एन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हवामानाविषयी माहिती घेतलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला कचऱ्याचे व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन हे शिकायचे आहे। आपल्याला माहिती आहे की प्रदूषणाप्रमाणेच घनकचरा ही समस्या संपूर्ण जगाला भेडसावते। महानगरांमध्ये तर कचरा समस्येने उग्र स्वरूप धारण केलेले आहे। यामुळे माणसे आजारी पडतात, त्याचबरोबर वातावरणही प्रदूषित होते। कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं खूप गरजेचं असतं। घनकचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन आणि अयोग्य हाताळणी यामुळे जमीन, हवा आणि पाणी यांचे प्रदूषण होते। मुलांनो, आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्या वर्गातल्या कचऱ्याच्या डब्यात अशा प्रकारचा वेगवेगळा कचरा असतो। या कचऱ्याची योग्य विल्हेवाट आपल्याला कशी लावता येईल ते सांगा बघू। तर ओला आणि सुका कचरा आपल्याला वेगवेगळा करता येईल। त्याचबरोबर ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करता येईल। मुलांनो, इथे आपल्याला दोन चित्र दाखवलेली आहेत। अ चित्र आणि ब चित्रामध्ये कोणता मुख्य फरक आहे सांगा बघू। या आकृतीत खूप कचरा दिसतो, परिसर अस्वच्छ दिसतो, पण ब या आकृतीतला परिसर मात्र स्वच्छ दिसतो। छायाचित्र ब मधील परिस्थिती कायम ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? रस्त्यावर कचरा टाकू नये, तसेच घरातील ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करावा। कचरा पेटीतच टाकावा। यामुळे आपल्याला आपला परिसर ब आकृतीप्रमाणे स्वच्छ दिसेल। मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना घनकचरा असे म्हणतात। टाकाऊ पदार्थ म्हणजे निरुपयोगी घन किंवा द्रव पदार्थ ज्याचा मानवाला पुन्हा उपयोग होणार नाही। जर आपण योग्य पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर हेच टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात। सध्या संपूर्ण जगासमोर घनकचरा ही मोठी समस्या निर्माण झाली असून यामुळे जमीन व पाणी दोन्ही प्रदूषित होत आहेत। घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने मोठी गंभीर बाब आहे। त्यामुळे हवा, पाणी, जमीन प्रदूषित होऊन निसर्ग तसेच मानवी अधिवासाला धोका निर्माण झाला आहे। दैनंदिन जीवनात आपण अनेक वस्तूंचा वापर करतो। आपल्या वापरात असलेल्या वस्तूंचे स्वरूपही खूप वेगवेगळे असते। त्यातील काही वस्तू आपण टाकून देत असतो, तर काही पुन्हा आपण वापरत असतो। परंतु या वस्तूंचा, पदार्थांचा जर का आपण योग्य विनिमय केला नाही तर त्याचे विपरीत परिणाम पर्यावरणावर होत असतात। टाकाऊ पदार्थांचे विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा या दोन गटामध्ये वर्गीकरण करत असतात। विघटनशील कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहजपणे होत असते। आता आपण घनकचरा कसा निर्माण होतो ते थोडक्यात बघूया। घनकचरा निर्माण होण्याचे स्रोत आहेत घरगुती कचरा, औद्योगिक कचरा, शेतातील किंवा बागेतील कचरा, खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा, जैववैद्यकीय कचरा इत्यादी। या कचऱ्यामुळे घनकचऱ्याची निर्मिती होत असते। यामध्ये प्रामुख्याने स्वयंपाकघरातील कचरा, खराब अन्न, फळे, भाज्या, माती, राख, शेण, झाडांचे भाग इत्यादींचा समावेश होतो। हा कचरा मुख्यतः सेंद्रिय प्रकारचा असून यालाच आपण ओला घनकचरा म्हणतो। याचे काळजीपूर्वक विघटन केले तर आपणास त्यापासून उत्तम प्रकारचे खत आणि इंधन मिळते। अनेक शहरांमध्ये अशा प्रकारचे जैव इंधन निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत। अविघटनशील कचऱ्याचे सहजरित्या विघटन होत नाही, कारण यांच्या विघटनासाठी खूप मोठा कालावधी लागतो। शिवाय विविध तंत्रांचाही वापर करावा लागतो। यामध्ये प्लास्टिक, कागद, रबर, धातू, थर्माकोल, काच यासारख्या इतर पदार्थांचा समावेश होतो। अशा प्रकारच्या कचऱ्याला सुका कचरा असे म्हणतात। आता आपण घनकचऱ्याचे दुष्परिणाम बघणार आहोत। पहिला आहे सजीवांच्या विविधतेवर होणारे परिणाम।
अनेकदा घनकचऱ्यातून येणाऱ्या उग्र दर्पामुळे काही पक्षी अशा ठिकाणांपासून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात. त्यानंतर कचऱ्याची दुर्गंधी, साठवलेल्या कचऱ्यापासून दुर्गंधी निर्माण होते. कचऱ्याचे विघटन होत असताना अधिक दुर्गंधी निर्माण होते. विषारी वायू निर्मिती, नागरी घनकचरा विल्हेवाटीची ठिकाणे किंवा जमीन भरण ठिकाणांमधून विषारी वायू बाहेर पडतात. यामध्ये हायड्रोजन सल्फाइड, मिथेन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी वायू बाहेर पडतात, जे वायू आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतात. नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास होणे, पसरलेल्या घनकचऱ्यामुळे नैसर्गिक सौंदर्य कमी होते. माणसांनी कचरा आणखी पसरवल्यामुळे परिसर अस्वच्छ आणि गलिच्छ दिसतो. हवा प्रदूषण, हवा प्रदूषणामुळे अनेक विषारी वायू वातावरणात मिसळतात, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. जलप्रदूषण, जलप्रदूषणामुळे दूषित पाण्यातील विषारी द्रव्ये तसेच रोगांचा प्रसार करणारे सूक्ष्मजीव जवळपासच्या नाल्यामध्ये, झऱ्यामध्ये, विहिरीमध्ये किंवा तशाच पद्धतीच्या अन्य शुद्ध पाण्याच्या स्रोतात मिसळतात. माती प्रदूषण, मातीचे विघटन करण्याचे प्रमुख कार्य सूक्ष्मजीव करतात. प्लास्टिक किंवा अन्य प्रकारचे अविघटनशील पदार्थ कचऱ्याच्या रूपाने मातीत मिसळले असता मातीच्या विघटनाचे काम मंदावते. काही वेळा घनकचऱ्यातील रासायनिक संयुगामुळे जमिनी खाऱ्या आणि आम्लयुक्त होतात. रोगप्रसार, घनकचरा विल्हेवाटीची ठिकाणे अनेक रोगांना आमंत्रित करतात. या परिसरामध्ये आमांश, जुलाब, कॉलरा इत्यादी रोगांचा प्रसार होतो. या परिसरामध्ये अस्वच्छ पर्यावरणीय स्थितीही निर्माण होते आणि त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. तसेच या परिसरामध्ये डास, माशा व उंदरांचा सुळसुळाटही होतो. आता आपण घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता का आहे ते बघूया. पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी व परिसराची स्वच्छता करण्यासाठी, परिसर स्वच्छतेसाठी. दुसरं, ऊर्जा निर्मिती तसेच खत निर्मिती व त्यातून रोजगार निर्मिती म्हणजेच कामाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी. घनकचरा प्रक्रियेद्वारा नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करण्यासाठी. आरोग्य संरक्षण व जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी. शहरी व औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणारा घनकचरा, त्यापासून निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी आणि पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी उत्पादन प्रक्रिया जास्त कार्यक्षम बनवून कचरा कमी कसा तयार होईल हे पाहणं, पुनर्वापराने कचरा निर्मिती कमी करणं आणि कचऱ्यापासून पुन्हा वस्तू तयार करणं अशांचा अवलंब करावा लागेल. आता आपण कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण कसे करायचे त्यासाठी ही आकृती अभ्यासूया. शास्त्रीय आणि पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापनाच्या इथे वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत. त्यातली पहिली पद्धत आहे ती म्हणजे कंपोस्टिंग म्हणजेच सेंद्रिय खत. घराभोवतीची जागा, बाग, गच्ची अशा ठिकाणी आपल्या घरातल्या कचऱ्याचे विघटन करणे सहज शक्य आहे. घरातील उरलेले अन्न, फळे, भाज्या यांची सालं, टाकाऊ भाग, बागेतील कचरा अशा पद्धतीने कुजवल्यास आपल्या बागेसाठी चांगले खत बनू शकते. सुरक्षित भूमिभरणाची स्थळे. पाण्याच्या स्थळापासून भूमिभरण स्थळे ही 2 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असतील अशा प्रकारे त्याची निवड करावी. ही स्थळे मानवी वस्ती, महामार्ग यापासूनही दूर असावी. गांडूळ खत निर्मिती. गांडुळांचा वापर करून घनकचऱ्याचे जलद विघटन घडवून आणणारी ही सोपी पद्धत आहे. त्यानंतर गांडूळ खत चांगल्या प्रतीच्या पोषक द्रव्याने समृद्ध असतात, त्यामुळे ती परसबाग आणि शेतीसाठी उपयुक्त ठरतात. घनकचऱ्याचे खतात रूपांतरण करणारे हे एक प्रभावी तंत्र आहे. औद्योगिक घनकचरा व्यवस्थापन. यात भूमिभरणाची पद्धती वापरतात. जमा झालेला कचरा एका मोठ्या जागेवर एकत्रित केला जातो. घनकचरा व्यवस्थापनाची ही पारंपरिक पद्धत आहे. सपाट जमीन करण्यासाठी या कचऱ्याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे पायरोलिसिस.
उच्च तापमानास कचऱ्याचे ज्वलन करून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी ही पद्धती वापरतात. उदाहरणार्थ बायोगॅस, जैववायू इत्यादी. जैववायूपासून विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्प तयार करण्यासाठी सुद्धा या पद्धतीचा वापर केला जातो. जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन. जैवभट्टीद्वारे रोगप्रसारक कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. या भट्टीद्वारे उच्च तापमानास कचऱ्याचे ज्वलन केले जाते. कचऱ्याचे विभाजन आणि वर्गीकरण अशा पद्धतीने करतात. ही प्राथमिक प्रक्रिया आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करणं गरजेचं आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची पद्धती महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येत असते. आता आपण घनकचरा व्यवस्थापनाची तत्त्वे अभ्यासूया. 1. पुनर्वापर. वापराच्या वस्तू टाकाऊ झाल्यावरही इतर ठिकाणी योग्य कामासाठी वापराव्या. 2. वापर नाकारणे. प्लास्टिक, थर्मोकोल यासारख्या अविघटनशील पदार्थांपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर नाकारणे. त्यानंतर आहे चक्रीकरण. टाकाऊ पदार्थांवर पुनर्चक्रीकरण प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त पदार्थ तयार करणे. उदाहरणार्थ कागद, काच यांचे पुनर्चक्रीकरण करता येते. पुनर्विचार. दैनंदिन जीवनातील वस्तू वापरण्याबाबत आपल्या सवयी, कृती व त्यांचे परिणाम यांचा पुन्हा नव्याने विचार करणे. उदाहरणार्थ कार्यक्रमांमध्ये प्लास्टिक, थर्माकोल या वस्तू वापरण्याऐवजी स्टीलच्या वस्तू वापराव्या. वापर कमी करणे म्हणजे रिड्यूस. साधनसंपत्ती वाया जाईल म्हणून अशा वस्तूंचा वापर कमी करणे. जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करणे. अनेक जणांमध्ये मिळून एका वस्तूचा वापर करणे. वापरा व फेका अशा स्वरूपाच्या वस्तूंचा वापर टाळणे. संशोधन. तात्पुरते वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरात कसे आणता येतील यासंबंधीचे संशोधन करणे. नियमन आणि जागृती. कचरा व्यवस्थापनाबाबतचे कायदे, नियम स्वतः पाळणे आणि इतरांनाही पाळण्यास प्रवृत्त करणे. ही 7 तत्त्वे जर आपण योग्य रीतीने पाळली तर निश्चितच घनकचरा व्यवस्थापन आपण नीट करू शकू. आपल्या सभोवताली साठणाऱ्या घनकचरा विघटनासाठी लागणारा कालावधी जास्त असेल तर त्याचा गंभीर परिणाम पर्यावरणातील इतर घटकांवरही होत असतो. उदाहरणार्थ केळ्याच्या सालीस विघटनासाठी 3 ते 4 आठवडे लागतात, तर प्लास्टिक पिशवी, थर्माकोल यांच्या विघटनासाठी लाखो वर्ष लागतात. पर्यावरणावर यासारख्या घटकांचे गंभीर परिणाम होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल तर ते या आकृत्यांवरून आपण बघूया. आकृती अ मध्ये कचरा कशा पद्धतीने ठेवावा हे दर्शवलेले आहे. आपल्या घरातील ओला व सुका कचरा हा 2 वेगवेगळ्या डब्यांमध्ये साठवावा. ओल्या कचऱ्याचे लवकर विघटन होते. सुक्या कचरा हा वेगवेगळा सुका कचरा हा आपण वेगळा साठवला तर त्यातले जे वेगवेगळे घटक आहे हे सहजपणे आपल्याला बाजूला काढता येतात आणि त्या घटकांचे पुनर्वापरही आपल्याला करता येऊ शकतो. आकृती ब मध्ये कचऱ्याच्या प्रकारानुसार कोणत्या विशिष्ट डब्यांचा वापर करतात ते दाखवलेले आहे. आपल्या घरात देखील या पद्धतींचा वापर करून पर्यावरण स्नेही व्यवस्थापन आपल्याला सहज साधता येते. ब आकृतीमध्ये कचऱ्याचे 4 वेगवेगळे डबे दाखवलेले आहेत. प्रत्येक डब्यात वेगवेगळ्या प्रकारचा कचरा साठवता येतो. याने कचऱ्याचे वर्गीकरण करणे सोपे होते. आपत्ती म्हणजे संकट. अचानक उद्भवणाऱ्या संकटाचा सामना कसा करायचा म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन कसे करायचे हे आता आपण शिकणार आहोत. आपत्तीचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे 2 प्रकार आहेत. आपल्या सभोवताली वीज पडणे, महापूर येणे, आग लागणे अशा नैसर्गिक घटना, तर अपघात घडणे, बॉम्बस्फोट, कारखान्यातील रासायनिक दुर्घटना, यात्रा व गर्दीच्या ठिकाणी होणारी चेंगराचेंगरी, दंगली अशा मानवनिर्मित आपत्ती घडत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते तसेच आर्थिक नुकसानही खूप मोठ्या प्रमाणावर होते. अचानक उद्भवलेल्या आपत्तीमध्ये डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना करणे म्हणजेच प्रथमोपचार होय.
प्रथमोपचाराचा प्रमुख उद्देश जीवहानी टाळणे, प्रकृती खराब होत जाण्यापासून रोखणे आणि पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू करणे, म्हणजेच प्रकृती सुधारण्यासाठी प्रक्रिया सुरू करणे असा असतो. त्यामुळे प्रथमोपचार किंवा तातडीने करावयाच्या ज्या कुठल्या उपाययोजना आहेत त्या आता आपण जाणून घेऊया. आता आपण प्रथमोपचाराची मूलतत्वे कोणती आहेत ते बघणार आहोत. सुचेतनता आणि पुनरुज्जीवन. त्यातलं पहिलं आहे श्वसन मार्ग. आपदग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे, त्यामुळे श्वासनलिका खुली राहते. दुसरं आहे श्वासोच्छवास. जर श्वासोच्छवास बंद झाला असेल तर आपदग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. तिसरं आहे रक्ताभिसरण. जर आपदग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम 2दा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा व नंतर छातीवर 2 तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे. ही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी. याला CPR म्हणजेच कार्डिओ पल्मनरी रेस्युसिटेशन असे म्हणतात. आपदग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते. आता आपण अपघात घडल्यानंतर प्रथमोपचार कोणते करावे ते बघूया. एक, रक्तस्राव जर का त्या व्यक्तीला होत असेल तर. जर आपदग्रस्त व्यक्तीला जखम होऊन त्यामधून रक्तस्राव सुरू झाला असेल तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून अंगठा किंवा तळव्याचा दाब 5 मिनिटे द्यावा. अस्थिभंग व मणक्यावर आघात. जर आपदग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल तर त्या हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण करणे अत्यावश्यक असते. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फळ्या उपलब्ध असतील तर त्या बांधून अचल करण्यासाठी म्हणजेच स्थिर करण्यासाठी त्याचा उपयोग करावा. पाठीवर किंवा मणक्यावर आघात झालेल्या व्यक्तीला कठीण रुग्ण शिबिकेवर ठेवावे. पोळणे किंवा भाजणे. जर आपदग्रस्तांना आगीच्या ज्वालांनी होरपळले असेल तर त्यांना किमान 10 मिनिटे भाजलेल्या जागेवर व होरपळलेल्या भागांवर थंड पाण्याच्या सतत धारेखाली धरणे फायदेशीर ठरते. लचक, मुरगळणे, चमक भरणे, मुकामार अशा परिस्थितीत राईसची उपाययोजना करावी. राईस म्हणजे काय तर R म्हणजे रेस्ट. आपदग्रस्ताला आरामदायक अवस्थेत बसवावे. I म्हणजे आईस. आपदग्रस्ताला मार लागलेल्या जागेवर बर्फाचे पोटीस ठेवावे. C म्हणजे कॉम्प्रेशन. बर्फाचे पोटीस थोडा वेळ ठेवल्यावर मग त्या भागाला हळूवार मसाज करावा. E एलिव्हेट. मार लागलेला भाग उंचावून ठेवावा. रुग्णाचे किंवा आपदग्रस्ताचे वहन कसे करावे. रुग्ण किंवा आपदग्रस्तास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी काही पद्धती असतात, त्या आपण बघूया. एक आहे पाळणा पद्धत. मुले तसेच कमी वजनाचे रुग्ण यासाठी उपयुक्त. पाठुंगळीला मारणे. रुग्ण जर शुद्धीवर असेल तर उपयुक्त पद्धत. तिसरी आहे मानवी कुबडी पद्धत. एकाच पायाला जखम किंवा मार असेल तर दुसऱ्या पायावर कमीत कमी भार देऊन नेणे. नंतर आहे खेचून नेणे किंवा उचलून नेणे. बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे. नंतर आहे 4 हातांची बैठक. जेव्हा रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते तेव्हा ही पद्धत वापरतात. अग्निशामक दलाची उचलून नेण्याची प्रामुख्याने ही पद्धत आहे. 2 हातांची बैठक. जे रुग्ण आधारासाठी स्वतःचे हात वापरू शकत नाहीत परंतु स्वतःचे शरीर सरळ ठेवू शकतात त्यांच्यासाठी उपयुक्त. स्ट्रेचर. आपत्ती काळात घाई गडबडीच्या वेळी नेहमीचे स्ट्रेचर उपलब्ध होईलच असे नाही. अशा वेळेस उपलब्ध वस्तूंचा जसे बांबू दरवाजे, ब्लँकेट, रग, चादर यांचा वापर करून स्ट्रेचर बनवावे. आपत्काळातील इतर साधने. महापुरामध्ये पाण्यातून लोकांना सुरक्षित बाहेर येण्यासाठी प्रशासनामार्फत बोटींचा वापर केला जातो. तातडीची मदत म्हणून लाकडी फळ्या, बांबूचा तराफा, हवा भरलेली टायरची ट्यूब वापरणे फायद्याचे ठरते. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओत आपण घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन शिकलेलो आहोत आणि हा 9वा धडा पर्यावरणीय व्यवस्थापन आपला पूर्ण झाला आहे. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल
सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.